साक्षी खूपच छान झालेत. अरे तेजा, साक्षीने केले तर मला एवढा आनंद झालाय. उद्या परबांची मुलगी आपल्या घरी सून म्हणून येणार आहे, तेव्हा तर मजा येणार आहे. रोज असे वेगवेगळे भन्नाट प्रकार खायला मिळणार आहेत आपल्याला. या विचारानेच माझ्या तोंडाला काय पाणी सुटलंय. मी मगाशी तेच बोलत होते गौतमला. ही इज जस्ट गॉट लकी. झालं का तुमचं परबांचं पुराण सुरू परत? अरे देवा, काय गो? एक महत्वाची गोष्ट तर राहूनच गेली. हा? शिबाई, आता आहे ना बऱ्याच गोष्टींचा विसर पडायला लागलाय मला. काय ग आजी, काय झालं? अगं आपण आसावरीला अजून काही दिलंच नाहीये. सगळी बोलणी झाली पण तरी तिला आपल्याकडून अजून काही दिलं नाही गेलं. या हो. यू मीन शगुन? हो रे बाबा हो, शगुन. सिनेमा बघून एवढं तरी माहित पडलं तुला. पण बाळा, एकदा एक मुलगी आपल्या घरची सून म्हणून ठरलं ना की मुलाकडच्यांकडनं तिला आनंदाची, स्वीकाराची आणि एक आशीर्वादाची म्हणून भेटवस्तू द्यायची असते. ती नुसती गिफ्ट नसते रे, तो आपला आशीर्वाद असतो. आणि तिला आपण सांगतो की बाळा तू आता आपल्या घरची झालीयस. आणि शगुन म्हणजे तिच्या नव्या आयुष्याची शुभ सुरुवात. तिचं आपण आपल्या घरी स्वागत करतो, तिला स्वीकार करतो. आणि खानोलकरांनी ही परंपरा नेहमीच जपली आहे आणि आता ह्या पुढेही जपणारच आहेत. डन. मग आपण काय करूया? हा, आपण एक काम करूया. आपण आजच्या आज परबांच्या घरी जाऊया आणि खानोलकरांची शिंदेशाही तोडे आशूला शगुन म्हणून देऊया. आयडिया छान आहे, पण आजच्या आज आपण सगळे शक्य नाही. मला आज खूप काम आहेत. तेजा तेजा, गौतमच्या लग्नाच्या रीतिरिवाजांसाठी तुझ्याकडे वेळ नाहीये. उगाच इमोशनल होऊ नकोस. हा, कशात काही नाहीये. लग्नाला वेळ आहे, होईल तेव्हा पाहू. ते ठीक आहे, पण हे आतापर्यंत व्हायला हवं होतं. हे ऑलरेडी उशीर झालाय आणि अजून उशीर करून चालणार नाहीये. आपण आजच्या आज जायलाच पाहिजे परबांकडे. हो मान्य आहे, पण मला आज जमणार नाही. मला गृहीत धरू नका. मला खूप काम आहेत. तुम्ही जा, काहीतरी रीतिरिवाज पाळा, तिला प्रेमाने गिफ्ट द्या. कळलं का? काय ताई, अगं तू अचानक कशी आली? अगं साक्षीचा मेसेज आला ना तर लगेच समायराला घेऊन आले. बरं झालं आली. काय मस्त मस्त दाखवते. काय हे बघ, हे आहे लंडन ब्रिज आणि हे लंडन आहे. बापरे, केवढं मोठं चक्र आहे ग. असं खाली बघताना एकदम भीतीच वाटत असेल. अगं नाही पमा मावशी, हे ना काचेची पेटी आहे. पण तरी आधांतरीच असेल ना. मावशी, तू त्यात बसलीस ना की तुझी सगळ्या गॉड्सला कॉल करायची प्रोसेस स्टार्ट होईल. एवढी भीती वाटते त्यात. असं काही नाही. हा, मी लहानपणी पाळण्यात बसले. हो की नाही ग? आणि मी ऐकले की तिकडे शॉपिंग करायला पण खूप छान मिळतं. पैसे पण भरपूर लागतात, पाऊंड्स मध्ये. अरे तिकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खिसे कापू आणि मोबाईल चोर. बापरे, मी तर मोबाईल हातातच नाही घेणार तिथे. मम्मी, म्हणजे तुझं ठरलंय वाटतं जायचं. खूप महाग असेल ना सगळं? काकी, त्याची काळजी तुम्ही नका करू. तुम्ही फक्त पासपोर्ट आणि विजा रेडी ठेवा बस. ह्या भिक्काड्यांची मुंबईच्या बाहेर कर्जत पर्यंत जायची लायकी नाहीये आणि लंडनचे ड्रीम्स बघतायत. गॉश. अरे तेजस्विनी ताई, अरे या 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 ना, या बसा. या बसा 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 बसा. या ना, या या या. या इकडे बसा. नाही नाही तुम्ही बसा ना. अहो, बसा बसा या 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 या. मम्मा, हा. त्यांच्या चहा कॉफीच काय बघा. हा, चहा कॉफी काय घेणार? जय, तुम्ही काय खाणार का? नाही, माझा ब्रेकफास्ट झालाय. साक्षीने छान दडपे पोहे केले होते ना. अरे वा, आईंची रेसिपी. अहो नुसते
त्या धडपे पोह्यानी काय होतंय, मी काहीतरी तुमच्यासाठी बनवून आणते. बापरे, फरमाईश. सांगा ना सर, तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे मम्मी एवढा आग्रह करते तर मनात येईल ते बोला. चुकलात तर मुकलात. हो, आणि तुमच्या निमित्ताने आम्हालाही खाता येईल. तुमच्यासाठी बनवत नाही का मी? मम्मी पप्पांसाठीच वेगळं, पण आज सर आले तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवशील ना. सांगा ना जय, काय करू? अगं तुझ्या सरांना जे आवडतं आणि जे ते जनरली खातात ना ते नाही बनवू शकत आई इकडे. नाही म्हणजे डाएट वगैरे असतंच माझं, पण आज भजीपाव खाईन मी. काय रे, सकाळी ते दडपे पोहे, आता भजी पाव. चीट डे, वाय नॉट. हो हो, मी लगेच भजी पाव करून आणते. पण पाव नाहीये घरात. मम्मी पाव आणता येतील. आता डाएट करणारी माणसं भजी पावची फरमाईश करतात तर पाव आपण आणू शकतो ना. मी आणते, जा जा जा, लादी पाव घेऊन ये. हो ताई. अगं शर्वरी, बाळा तू एकटी जाऊ नकोस. बिंद तू का जय, तू जा तिच्या बरोबर, गाडी काढ जा. मी नाही नाही नको आजी, ते काय ना खूप गल्ले आहेत आमच्या इथे, उगाच मोठी गाडी अडकायची यांची. मी आले नाही ते काही नाही. अगं येते. जय जा लवकर, जा ती निघून जाईल. जा जा तिला घेऊन जा. जा.